पुण्यातील वारकरी अनोख्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करतायत। एका वारकऱ्यांना पर्यावरणपूरक मोफत रिक्षा सुविधा सुरू केली आहे। या रिक्षामधनं वारकऱ्यांना मोफत सुविधा दिली जाते। या विठ्ठल भक्तांना रिक्षातच झाडं लावून वारकऱ्यांसाठी निसर्गवारी सुरू केली आहे। मंडळी, आता मी पुण्यनगरीमध्ये आहे, पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये आहे आणि इथं पालखी तळ आहे आणि मला एक अतिशय इंटरेस्टिंग वेगळा माणूस भेटलेला आहे जो वारकऱ्यांची सेवा करतो। म्हणजे त्यांची एक वेगळी स्पेशल रिक्षा आहे, ती आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत। आणि ते इथून वारकऱ्यांना बसवितात, पालखी तळापर्यंत नेतात, तिथलं दर्शन झालं, पुण्यातले काही लोक असतील, महिला असतील, वृद्ध असतील, रिक्षात बसवतात। ही सेवा त्यांची दरवर्षी। काय सांगाल, नाव सांगा आधी तुमचं? माझं नाव गणेश ज्ञानेश्वर नाणेकर, मी राहणारा पिंपरीमध्ये। मला एक झाडांची आवड होती म्हणून मी पर्यावरण रिक्षा केली आणि दरवर्षी पालखीची आम्ही सेवा करतोच। वारकऱ्यांची सेवा करत असतो, त्यांना नेणं आणणं सोडणं, काही लागत असेल त्यांना औषधे वगैरे आम्ही कॅम्प ठेवलेला आहे, तिथे आम्ही ते औषधं वगैरे त्यांना देतो दरवर्षी। नाही, पण हे तुम्हाला सुचलं कुठून की पर्यावरणाचा संदेश देणारी रिक्षा तयार करायची? माझी आवड होती झाडांची आणि मिसेसला पण आवड होती। आम्ही गाडीत काहीतरी वेगळं करायचं ठरलं तर माझ्या मिसेसने मला सांगितलं आपण गाडीत झाडं लावू, त्याच्यावरतून आपण झाडं लावली, ती रिक्षा पूर्ण पर्यावरण आतमध्ये पूर्ण वेल आहे। आणि मला सांगा, ही सेवा करताना कसं वाटतं? वारकऱ्यांची सेवा एकदम मनाला शांत वाटतं, मनाला शांत वाटतं एकदम। आणि हे 2-3 दिवस सेवा चालते, पैसे नाही, काही नाही, पैसे नाही, काही नाही, काही नाही, फ्री मध्ये सेवा। म्हणजे महिला असतील, कुणी असू दे, वारकरी सगळ्यांना फ्री मध्ये सेवा आहे आपली। आम्हाला जरा दाखवा बरं रिक्षा कशी। हे घरट आहे बघा, हे चिमण्यांचं घरट आहे, आपण एक जंगल टाइप केलं ना। तुम्ही इकडे या, तुम्ही दाखवा मला। हा, हे चिमण्यांचं घरट केलंय त्यांनी, घरट केलंय म्हणून आपण केलंय। आतमध्ये बघा पूर्ण वरती गार्डन टाइपच आहे, आतमध्ये बसलं की असं वाटतं की पूर्ण गार्डनच आहे। त्यामुळे आपण एक घरट लावला, एक झोका ठेवलाय, त्याच्यात एक टेडी बेअर ठेवलाय। पेपर असतो आपल्या गाडीत रोज वाचायला। आणि ह्याची मग ही तुळस आहे आपली, ही तुळस आहे आपली, तुळस आहे। वा 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 वा। हे आपलं मनी प्लॅन मनी प्लांट आहे, ही सदाफुली आहे, याला दिवसभर फुलंच असतात कंटिन्यू, चिनी गुलाब आहे, सगळे फुलं आहे। मस्त राव, काय मस्त। गोकर्णाचा वेल आहे तिकडून। एवढीशी त्यांची छोटीशी रिक्षा आहे आणि त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे। आपल्याकडं जर घरामध्ये जागा असेल, अंगणामध्ये जागा असेल, तर आपण तर हा संदेश दिलाच पाहिजे आणि झाडं लावली पाहिजे। झाडं लावा, झाडं जगवा, आपण नाव पण टाकलेलं आहे पाठीमागे। हा संदेश तुम्ही म्हणजे लोकांना साधा सुद्धा संदेश नाही, फिरता संदेश आहे, फिरता संदेश। लोक जाता येता बघतात, आपण सुद्धा लावलं पाहिजे। पाठीमागे मोठं नाव आहे, लोकांना दिसतंय ते। आता मला घेऊन जाल का? हो, जाऊ ना। किती पैसे होतील? पैसे काही नाही, फ्री मध्ये। चला या, उठून बसू। बाबा बाबा, चला मीटर डाऊन, निसर्गवारी। असं आहे माऊली, वारीला यावं लागतंय हे सगळं अनुभवण्यासाठी। चला माऊली, माऊलींच्या पादुकांचं दर्शन, पालखी तळ आहे, या माझ्या माग।